नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य 700 पेजेसचं TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत। जर कोणाला घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका देशामधलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भूतान या देशामधलं ते विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक आरोग्य दिन कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामध्ये सिक्कीम हे राज्य सर्वात लहान राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त डॉक्टर जयंत नारळीकर यांचं ते आत्मवृत्त आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 23 मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन असतो। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उचल्या हे आत्मवृत्त लक्ष्मण गायकवाड यांचं ते आत्मवृत्त आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या एका खेळाडूला ओळखले जाते? पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या एका खेळाडूला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, पायली एक्सप्रेस म्हणून PT उषा यांना ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, चुनखडीचं आपल्याला रासायनिक नाव सांगायचं आहे। चुनखडीचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं एक रासायनिक नाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चुनखडीचं रासायनिक नाव हे कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचं रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रकाशित होत असतात? भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रकाशित होत असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त हे वर्तमानपत्रे प्रकाशित होत असतात। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन हे झाले पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेचे एका वर्षामध्ये कमीत कमी 2 अधिवेशन हे झाले पाहिजेत। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे
आंध्र प्रदेश राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण शहर आहे हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विजयवाडा हे शहर कृष्णा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूयात. अपारंपरिक ऊर्जा धोरण राबवणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, टपाल दिवस हा 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिन असतो. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा हा लॉर्ड रिपन यांनी तो केलेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा हा पनामा कालवा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव खालीलपैकी कोणत्या एका अधिवेशनामध्ये पास केला होता? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1929 लाहोर अधिवेशन या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा पास करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भारतामध्ये एकमेव हिऱ्यांची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण ही पन्ना मध्य प्रदेश या राज्यामध्ये ती खाण आहे. प्रश्न क्रमांक 21. दाल हे भारतामधलं एक महत्त्वाचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? दाल हे भारतामधलं एक महत्त्वाचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दाल आणि उलर ही भारतामधली महत्त्वाची सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 19 ते 22 यांच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक? राज्यपाल या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती असते? तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष एवढी पूर्ण केलेली असावीत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झाले? भारतीय लोकशाहीचं अधिक विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झालेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 73 आणि 74 या घटनादुरुस्तीमुळे लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे अधिक प्रमाणामध्ये झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला तो एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये फणसाचे सर्वात जास्त उत्पादन होते? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील त्रिपुरा या राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचं उत्पादन हे होत असते.
प्रश्न क्रमांक 27 तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचं लोकनृत्य आहे? तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचं लोकनृत्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्य यांच्या संबंधीचं ते लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 28 जांभी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? जांभी ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर विद्यार्थी मित्रांनो, जांभी ही मृदा प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभी ही मृदा प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य? भारतामध्ये खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे ते राज्य संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजेच सिक्कीम राज्य हे भारतामधलं पहिलं सेंद्रिय राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30 आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आनेर हे धरण धुळे जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 31 जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जिना हाऊस हे ठिकाण मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोठ्या व्यक्तींना शस्त्रक्रिया करावयाची असेल तर खालीलपैकी कोणती योजना अर्थसहाय्य करते? दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोठी शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यांना खालीलपैकी कोणती एक आरोग्य योजना आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राजीव गांधी आरोग्य योजना या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर विद्यार्थी मित्रांनो, लाल मुंग्याच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल या प्रकारचे ते आम्ल असते. प्रश्न क्रमांक 34 ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचं कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठीचं कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ताराबाई मोडक यांनी आदिवासींचं कार्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये ते सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 5 अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार हा केला होता? अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कशाचा आविष्कार हा केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा आविष्कार हा केला होता. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? खालीलपैकी कोणता एक दिवस आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर वन विभागाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 38 गुरुकुंज या आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? गुरुकुंज या आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज या आश्रमाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39 सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 25 डिसेंबर या दिवशी सुप्रशासन दिन असतो. प्रश्न क्रमांक 40 वैश्विक द्रावक खालीलपैकी कशाला म्हणतात? वैश्विक द्रावक खालीलपैकी कशाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, वैश्विक द्रावक हे पाण्याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी रेशीमच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक हे राज्य देशामध्ये रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. पुढचा प्रश्न मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हा हे खनिज तेल यांच्या उत्पादनासाठी निगडित आहे. प्रश्न क्रमांक नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? तर विद्यार्थी मित्रांनो, नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा या प्रकारची ऊर्जा असते.
पुढचा प्रश्न बघा, प्रथिने हे खालीलपैकी कशापासून बनलेली असतात? प्रथिने हे खालीलपैकी कशापासून बनलेली असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथिने ही ॲमिनो ॲसिड यांच्यापासून ती बनलेली असतात. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहे? लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, सर्वांनीच घ्यायला पाहिजे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल.